हे 5th स्टँडर्डचं मॅथमॅटिक्सचं स्टेट बोर्डचं पुस्तक. याच्यातला हा फर्स्ट चॅप्टर आहे, रोमन न्यूमरल्स. एकाच पेजचा चॅप्टर आहे. पुढे एक्सप्लेनेशन आहे, मागे एक प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. तर तुम्हाला वाटेल की पहिले हे नंबर होते 1 2 3 4 आणि आता हे नंतर हे इंटरनॅशनल नंबर होते इंग्लिशमध्ये. आणि आता हे मध्येच व्ही, हे आय, हे व्ही, एक्स, एल, सी, डी, एम असे नंबर कुठून आले? तर हे रोमन न्यूमरल्स आहेत. रोमन कॅपिटल लेटर्स आहेत हे ॲक्च्युली. त्यांचा उपयोग काउंटिंगसाठी रोमन लोक करायचे. त्याची एक गोष्ट आहे. पण त्याच्यापूर्वी मला सांगा, अशा ह्या रोमन न्यूमरल्सचा उपयोग कुठे कुठे झालेला तुम्हाला दिसतो सांगा बरं व्यवहारामध्ये. हे रोमन कॅपिटल लेटर्स आता आपण वापरत नाहीत काउंटिंगसाठी, ॲडिशनसाठी, कुठली कॅल्क्युलेशनसाठी वगैरे. पण ह्याचा उपयोग कुठेतरी आहे, आपण बघतो. तर एक तर तुमच्याच पुस्तकात आहे, क्लॉकमध्ये, वॉचमध्ये तुम्हाला रोमन कॅपिटल लेटर्स दिसत आहेत, रोमन न्यूमरल्स. तर हे आहे. अजून कुठे असेल सांगा बरं. तुम्ही कधी क्वेश्चन पेपरमध्ये असं बघितलं आहे, क्वेश्चन नंबर 1 काहीतरी फिल इन द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग असा क्वेश्चन आहे. आणि खाली सब क्वेश्चन त्याचा 1, सब क्वेश्चन 2, म्हणजे डॅश डॅश इज अ सिम्बॉल फॉर 5 असं काही क्वेश्चन असेल. तर हा 1 आणि हा 1 सेम नाही होणार, मग डिफरंट येतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 1चा हा फर्स्ट हा सब क्वेश्चन झाला. ओके, वेगवेगळं दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. अजून कुठे होऊ शकतो? हा लोगो, यातला नंबर कोणता आहे सांगा बरं. तर या लोगोचं उत्तर मी अगदी शेवटी सांगेन. ओके, पुस्तकामध्ये हा जो वॉच आहे त्याच्यात किती वाजलेत हे सुद्धा मी शेवटी सांगेन. ओके, आणि तुम्हाला मी गोष्ट सांगणार होते. तर गोष्ट रोमन मेंढपाळांची आहे, रोमन शेफर्डची. त्यांच्याकडे काय होत्या, मेंढ्या होत्या. आणि हे रोमन न्यूमरल्स जे आहेत त्यांना मोजण्यासाठी ते वापरायचे. तर ते काय करायचे, कुरण चरायला या मेंढ्यांना घेऊन जायचे आणि आल्यावरती त्यांना शेडमध्ये ठेवायचे. मग शेडमध्ये किती मेंढ्या आल्या ते मोजण्यासाठी हे रोमन न्यूमरल्सचा वापर करायचे. तेव्हा जर का 5 मेंढ्या आल्या तर 1 2 3 4 5, तर 5 लिहिताना ते मॅचस्टिकनी असे व्ही लिहायचे. तेव्हा लिहायला वगैरे असं काही कागद पेन वगैरे नव्हता, तर ते मॅचस्टिकनी असं व्ही लिहायचे. 5 म्हणजे त्यांचा व्ही असायचा. जर का त्या मेंढ्या 10 आल्या, 1 2 3 4 5 10 आल्या तर त्यांना ते एक्स म्हणायचे. ओके, आणि मग जर का 6 आल्या तर मग काय करणार, व्हीच्या पुढे ते एक काडी ठेवून द्यायची, आय ठेवून द्यायचे. मग ते काय व्हायचं, 6ला काय होणार, व्ही पुढे एक काडी, एक मेंढी, 6. 7ला काय होणार, व्ही पुढे 2 मेंढ्या, 7. 8साठी काय होणार, मग व्ही पुढे 3 मेंढ्या, 8 झाल्या. आणि मग 9ला काय होणार, असं ठरलं आहे की 3पेक्षा जास्त वेळेस तर रिपीट करायचं नाही कुठलाच कॅपिटल लेटर. तर मग त्यांनी आयडिया केली की 10 हा तर एक्स म्हणजे 10 आहे, आणि 10मधून 1 गेला तर 9. असं खेड्यापाड्यातले लोक म्हणत नाहीत का, कितीला रे बाबा ही वस्तू, जर ती 9 रुपयाला असेल तर 10ला 1 कमी हो मावशी, असं म्हणतात. तसं 10ला 1 कमी, 10च्या मागे 1 कमी तर 9. तसंच मग 1 2 3 4 तर 1 2 3 तर आपल्याला माहिती आहे, त्यांनी दिलं होतं 1 मेंढी, 2 मेंढ्या आणि 3ला 3 मेंढ्या. मग 4चं काय, सेम आयडिया जी 9ला यूज केली होती, 10ला 1 कमी, तसं 5ला 1 कमी, 1 लेस 5, IV म्हणजे 4. ओके, असे 1 2 3 4 5 10पर्यंत झाले. तुम्हाला स्टेट बोर्डला सिलेबसमध्ये 1 to 20 नंबर लिहायला आहेत. बाकी LCDMचं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर 11 कसा तयार होणार, मग एक्सच्या वरती 1, 11. तसंच 12 एक्सच्या वरती 2, एक्सच्या वरती 19 कसा, मग एक्सच्या वरती 9, आणि 20 मग एक्सच्या वरती एक्स. तसंच 21 30पर्यंत
30 म्हणजे ट्रिपल एक्स. पण रूल काय आहे आता मग 40 करताना काय रूल काय आहे, एखादा कॅपिटल लेटर 3 टाइम्सपेक्षा जास्त वेळेस वापरायचं नाही. मग आपण काय करणार, 40ला काय करणार, 40 म्हणजे काय, मग 50 काय, आधी 50 बघावं लागेल. 50 म्हणजे एल, मग 50 मायनस एक्स, 50ला 10 कमी म्हणजे 40, 10 लेस 50 म्हणजे 40, मग 51 वगैरे, L1 वगैरे, LI म्हणजे 51. मग 60 काय होणार, 60 काय होणार, हां LX, जसं 6 काय होतं V1, जसं 31 काय होतं ट्रिपल एक्स, जसं 5 काय होतं V आणि 1 होतं, तसं 60 काय होणार L50 प्लस एक्स, LX, 670 डबल एक्स, 80 ट्रिपल एक्स. पण मग 90 काय होणार, त्याच्यासाठी काय लागेल 100. 100 काय आपला C, मग 90 काय होईल, 100मधून किती गेले 90, 100मधून 10 गेले 90, XC म्हणजे 90, कळलं. 50मधून 10 गेले XL म्हणजे 40 आणि 100मधून 10 गेले XC म्हणजे 90, कळलं. 100, मग 200 डबल C, 300 ट्रिपल C. मग आता 400 500च्या वेळेस पुन्हा तोच प्रश्न आला, 400 500 काय, मग त्याच्यासाठी आपल्याला काय माहीत असलं पाहिजे 500 म्हणजे काय. मग 500ला त्यांनी कुठला कॅपिटल लेटर दिला D. मग 500मधून किती गेले म्हणजे 400, 100 गेले म्हणजे 100 म्हणजे काय C, CD म्हणजे 400, आलं लक्षात. मग 600 700, कळलं. 800, मग प्रॉब्लेम कुठे येईल, मग 900 आणि 1000. 900 लिहायला काय लागेल आपल्याला, 1000 म्हणजे M हा लेटर आला. 1000मधून किती गेले म्हणजे 900, तर 1000मधून 100 गेले म्हणजे 900, म्हणजे CM म्हणजे 900. तुम्हाला इतकं 1000पर्यंत नाही आहे, 100पर्यंत माहीत असलं पाहिजे, पण 1 to 20 मात्र तुमचं अगदी अगदी पक्क लक्षात असलं पाहिजे. हे पहा सगळे 1 to 100पर्यंत रोमन न्यूमरल्स. ओके. आता या रोमन न्यूमरल्सचा उपयोग काउंटिंगमध्ये होत नाही, तर आता आहे डेसिमल सिस्टीम 1 2 3 4. मला एक सांगा, रोमन न्यूमरल्समध्ये 0 का नाही बरं, कारण ती गोष्ट तुम्हाला आठवा, ती कशासाठी वापरायचे, मेंढपाळ ते जे रोमन शेफर्ड होते ते कशासाठी काउंटिंगसाठी. आणि 0 मेंढ्या नव्हत्याच, जर त्यांच्याकडे मेंढ्याच नाही आहेत म्हणजे 0 आहे त्यांच्याकडे मेंढ्या, ते मोजतील कशाला लिहून ठेवतील एखाद्या रिकाम्या शेडमध्ये 0 म्हणून, त्याला गरज नव्हती म्हणून 0 नव्हता. मग लॅटर ऑन 0 इंट्रोड्यूस झाला, जेव्हा मनी हा प्रकार आला, जेव्हा कर्ज हा प्रकार आला, मग जेव्हा -1 -2 असे नंबर आले, तेव्हा 0 नेगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबरमध्ये कोण, मग 0 लागायला लागला, तेव्हा हा 0 आला. मग डेसिमल सिस्टीम, पहिले रोमन नंबर आले का डेसिमल नंबर आले, ह्याच्यावरती थोडा वादात पडायची गरज नाही, पण आता सध्या डेसिमल सिस्टीम वापरली जाते. 0 to 9 हे नंबर वापरले जातात. आणि ह्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन्स आहेत, त्याची वर्कशीट मी टाकते आहे, ते ॲडव्हान्स वर्कशीट आहे. त्याच्या आधी मी तुमच्या पुस्तकामधली प्रॅक्टिस सेट आहे, तो रोमन न्यूमरलचा सेट आहे, प्रॅक्टिस सेट आहे, त्याच्यामधले क्वेश्चन्स बघा. पहिला क्वेश्चन विचारला आहे 1 to 20 रोमन न्यूमरल्स लिहा, ते तुम्हाला लिहिता येतात. नंतर तो क्वेश्चनमध्ये तुम्हाला तो आन्सर राईट आहे की रॉंग असं लिहायचं आहे. तर 4ला 4 टाइम्स आय लिहिले तर रॉंग आहे का नाही. रूल काय, 3 टाइम्सच असला पाहिजे तो लेटर, तो रोमन न्यूमरल्स, तर हे रॉंग आहे. मग बरोबर काय, IV म्हणजे 4, तसं हे करेक्ट करायचे. आणि एक्स्ट्राची माहिती पण त्यांनी एक्स्ट्रा लिहिलेलं आहे, IVXLCD असं पण एक तक्ता दिलेला आहे. खाली डेसिमल सिस्टीम 0 कसा इंट्रोड्यूस झाला वगैरे बद्दल पण एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे, ती वाचा. ते इतकं सोपं आहे. कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला वाटेल तेवढे क्वेश्चन तुम्हाला आन्सर देते, पण तुम्ही स्वतःहून सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. इथे 3rd क्वेश्चन आहे की तुम्हाला असं दिलं आहे की नंबर दिला आहे, वर्डमध्ये दिला आहे त्याचं,
आणि रोमन न्यूमरल्स लिहायचे. काही ठिकाणी तुम्हाला रोमन न्यूमरल्स दिले तर मला त्याचं वर्डमध्ये लिहायचं. पुढच्या चॅप्टर त्याच्यावरतीच आहे, तेव्हा स्पेलिंग्ज हे नंबरचे स्पेलिंग पुन्हा एकदा रिपीट होतीलच. थँक्यू. पुढच्या क्लासमध्ये भेटूया.